हॅलो. हॅलो. हो, हॅलो. बोला ताई. हा हा. अनुभव शेअर करायचा होता ताई. हा, करा ना ताई. कुठून बोलताय? पुणे पुणे. अच्छा, नाव सांगायचंय? नको शक्यतो. बरं बरं, नका सांगू मग. हम्म. काय मी अनुभव काल आला पण ताई? स्वामींचेच आपले अनुभव. मी ऐकते तुमचे सगळे एपिसोड ना, हा 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 स्वामी हा. ओमचे. अच्छा मग असं अच्छा. वाटलं की आपणही शेअर करावेत जरा. केलाच पाहिजे ताई. आपल्याला अनुभव देताय स्वामी, तर का नाही हो करायचा? हो हो, आणि बरोबर अजून आहे. मग शेअर केल्यावर तर नक्की अनुभव येतोच ताई. तेच ऐकलं मी, म्हणून म्हटलं शेअर करावा, म्हणजे अजून अनुभूती मिळेल आपल्याला अगदी पण. अगदी अगदी खरंय. हम्म. काय म्हणून अनुभव आला म्हटलं. ताई? म्हणजे आता हे तसे जुने आहेत, पण म्हणजे चांगले आहेत, म्हणजे सांगावेसे वाटतील असे आहेत. हा हा म्हणून हा. म्हटलं शेअर करावेत. म्हणजे किती तशी वर्षापासून आहे ताई तुम्ही सेवेत? मी तसं म्हटलं तर ना 78 सालापासून. अरे बापरे बापरे आठवीत, बापरे. हो, मी 8वीत असल्यापासून म्हणजे आमच्या घरात स्वामींचा फोटो आणला गेला. आणि अच्छा. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा एवढी बुद्धी नव्हती की स्वामी म्हणजे आता जसं आपण करतो मनोभावे, तसं त्यावेळेस एक स्वामी आहे त्यांची पोथी वाचायची करायचे. एवढंच. हा हा हा. असं बालबुद्धी होती तेव्हा, एवढं काही डीप मध्ये ज्ञान नसतं. बरोबर आहे आणि बरोबर. मग तेव्हापासून पण ती दररोज एक अध्याय वाचायची स्वामींचं, म्हणजे असं सारखं फोटोकडे पाहिलं की स्वामी म्हणून म्हणायची, अशी ती सवय होत गेली. अच्छा आणि अच्छा अच्छा. नंतर मग झालं. म्हणजे पहिला अनुभव कसा आला, मला माझी 10वीची परीक्षा होती. हा हा हा. आणि त्यावेळेस मला इतिहासाचा पेपर इतका अवघड गेला होता ना ताई, की म्हणजे मी नापास होणार याची खात्री 100% मला वाटली. अरे आता बापरे. इतिहास आणि भूगोल एकत्र असतं ना आपल्या 100 त्यावेळेला मार्काचं. एकत्रच होतं. हो, बरोबर. मग मी म्हटलं बाई, आता भूगोलाचा जर पेपर मला सोपा गेला तरच मी पास होऊ शकते, अन्यथा बरोबर नाही. बरं. आणि पुस्तकं असं वेगळे डोक्यात होते. हो, त्यावेळेस पण माझी 81 साली 10वी झाली ताई. अरे बापरे! हो का? मग हो. आता तुम्ही जॉबला वगैरे होता का? नंतर थोडे दिवस केला होता मी जॉब 10वी झाल्यानंतर. अच्छा, अच्छा. हां, हा. हां. आणि मग मी म्हंटल, म्हणजे स्वामी माझ्या मनात असं बरं का, हां. स्वामींनी जर बाई आज मला जर भूगोलाचा पेपर दिला ना, तरच मी पास होऊ शकते, अन्यथा माझं काही खरं नाही, असं बरं का मनात. आणि चक्क ताई त्या संध्याकाळी आमच्या शेजारच्या एका व्यक्तीने भूगोलाचा अख्खा पेपर आणून दिला, त्यांना मिळाला बापरे! म्हणून. हो. आणि मी तो घेतला. आणि ते त्यावेळेस अपेक्षित असायचं बघा प्रश्न अपेक्षित. आमच्याकडे उत्तरांचं. पण नवनीतची अपेक्षितच होते आम्हाला पण. मग क्लासेस, त्याच्यातनं ट्युशन मी काही ती. नाही. हो हो. हं. क्लास नव्हताच लावला मी नाही, 10वीला नाही. वगैरे. नाही कारण तेव्हा नव्हतं. परिस्थिती नव्हतीच क्लास लावण्याची अगदी ऍक्च्युली बरोबर. खरं. हं. आणि मग ते मी सगळी उत्तर शोधून काढली. रात्री 2:30-3 पर्यंत ती पाठ केली बरं का. 40 बापरे! मार्काचाच भूगोल असायचा ना हो, त्यावेळेस. हो. अगदी. आणि मग ती 60 सगळी पाठ मार्काचा केली. हो. इतिहास, आणि नागरिकशास्त्र आणि हे. इतिहास आणि नागरिकशास्त्र मिळून 60 मार्क आणि भूगोल बरोबर. 40 मार्क असे मिळून अगदी. 100 मार्काचे. हो. आणि दुसऱ्या दिवशी मग ते पेपर होता भूगोलाचा. हां. आणि मला टेन्शन काय, की हाच पेपर येईल का असं. हां. म्हणजे तिकडनंही ती एक भीती होतीच पेपर अगदी. हातात येईपर्यंत. अगदी. आणि मग त्या मॅडमनी पेपर असं वाटायला सुरुवात केली ना ताई, मी असा हावरटासारखा पेपर ओढून घेतला त्या माझ्याजवळ. आणि असं पटापटा पाहिलं तर अख्खा पेपर तोच होता ताई. बापरे! बघा हो. त्यावेळेस सुद्धा पेपर अख्खा फुटायचे. पेपर तोच होता. मी इतकी पटापटा उत्तरं लिहिली. मला इतका आनंद झाला की नाही, की आता मी पास होणार याची खात्रीच पटली. आई आणि मी गं! पास झाले पण. वाह! 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 हो वाह! ताई, बरोबर. म्हणजे म्हणजे स्वामींनी स्वामींनीच तुमचं मला 10वीला पास मुक्त केलं. केलं. हो हो, खरंच किती केली. छान, किती छान ताई. आणि त्याच्यानंतर मग काय, मग अजून मग आता गेले बरेच दिवस मध्ये, म्हणजे खूप वर्ष गेली अशी. स्वामींचा आपले दररोज एक अध्याय आमच्याकडे स्वामी कथामृत म्हणून 21 अध्यायांची पोथी होती. मग अच्छा. ती दररोज एक अध्याय वाचायचं, म्हणजे असं अध्याय हं. चांगले 100च्या पुढे असायचा, म्हणजे मोठे होते. जर अरे बापरे! पारायण करायचं म्हटलं तर 5 तास लागायचे त्या पारायणाला, एका बापरे! बैठकीचं. बापरे! हो. हं. म्हणजे मोठी होती पोथी 21 हं, हं. अध्यायांची. मग त्यातलं आपलं दररोज आपलं एक अध्याय वाचायचं हे आपलं गणित ठरलेलंच, म्हणजे अरे स्वामींचं. वाह! हं. आणि मग त्याच्यानंतर ना अक्कलकोटला काही आम्ही गेलो नव्हतो, कारण हां. परिस्थिती खूप म्हणजे अशी नाही हे त्यावेळी होती की. कोणाकडेच हो. नव्हता ताई एवढा पैसा. आणि मग घरातले म्हणजे भाऊ बहिणी जायचे, पण माझं जाणं झालं नाही. आणि अच्छा. मला त्याचं काही विशेष वाटायचं पण नाही, की जाऊ देत, नाही आपण घरात करतो म्हणजे जावं, असा ध्यास लागला नाही मला त्यावेळेस. हां, 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 आणि हां. त्याच्यानंतर काही वर्ष मध्ये गेली. आणि पण मला ना एकदम ध्यासच लागला.
की अय्या. स्वामींना मला अक्कलकोटला जायचं. आणि ताई खोटं नाही सांगत, त्यावेळेस मी सर्व्हिस करायची ना, हा. तर माझी ड्युटी लवकर असायची 7ला, मला 5ला उठावं लागायचं. बरोबर. पण हो. मी ना म्हणजे इतका ते स्वामींनीच ध्यास लावून घेतला की काय मला माहित नाही, पण हा. इतका ध्यास लागला की मी रात्रीची 1:30-2 वाजेपर्यंत रडायची एकटी अंथरुणात, बापरे, की मला एवढं. स्वामी अक्कलकोटला यायचंय, मला अक्कलकोटला यायचंय, मला कसं न्यायचं ते तुम्ही बघा, हा. पैशाची जुळवाजुळव कशी करायची ते तुम्ही बघा, पण मला अक्कलकोटला यायचंय. आई गो. आणि ताई 1.5 महिना, 1.5 पावणे 2 महिने मी अशी रोज अखंड रडायची. बापरे म्हणजे बापरे. आज रडलीये आणि 4 दिवस नाही रडलीये किंवा नंतर डोक्यातनं विषय गेला असं नाहीच झालं. मला तो ध्यासच लागलेला. हम्म. पण स्वामींनी माझी 1.5-2 महिने परीक्षा घेतली हा, म्हणजे हो ना. की हा. हो, 1.5-2 महिने मी इतकी रडली. नंतर ना मला स्वप्न पडलं. हा. आणि मी कुठे माहितीये का, हा. अक्कलकोटला जे समाधी मठ आहे ना, हो हो हो. तिथे तो सगळाच मला स्वप्नात दाखवला ताई. बापरे, आणि हो, त्यावेळेला एवढं काही झालं नव्हतं डेव्हलप. नाही डेव्हलप. आता म्हणजे अगदी साधं मंदिर होतं ना, हो तसंच ते हो. स्वप्नात दाखवलेलं. हा हा. आणि ते म्हणजे वरती 3 पायऱ्या चढून गेलं नाही का, पुढचा बेस आहे बर. बघा गाभाऱ्याच्या बर. पुढचा. हो हो. तिथे ना स्वामींची एक मूर्ती, आणि आमच्या वहिनी आणि मी असं आरतीला उभे राहिलेलो बरं का. ते खांब आहेत बघा मध्ये मध्ये असं, ते हो हो खाली हो असे हो. तुम्ही पाहिलंच असेल. हो त्या मग. खांबाला टेकून आम्ही दोघी जणी उभं आरतीला. हा. आणि स्वामींची ती मूर्ती सजीव झाली अहो. आणि ती ना मला अशी हात करून बोलवती की इकडे ये म्हणून. अगं बाई. हो. आणि मी वहिनींना कशी म्हणते, की वहिनी बघा ना तुम्हाला स्वामी बोलवतात. तर आई वहिनी ग. मला म्हणतात, तुम्हाला काय वेड लागलं का, आरतीकडे नीट लक्ष द्या, स्वामी कुठे बोलवतात. म्हणजे मला ते एकटीलाच दिसतं, वहिनींना आमच्या किंवा बाकीचे इतर कोणी जे होते कोणाला दिसत नाही. कोणालाच हं. दिसेना. असं 3दा केलं. मी 3दा वहिनींना म्हटलं, वहिनी स्वामी बोलवतात अहो तुम्हाला, जावा की तुम्ही. तर वहिनी परत म्हणतात, "ओ राजूताई असं नका करू, गप्प बसा बरं, नीट आरतीत लक्ष द्या." म्हटलं बरं. मग मी आणि जेव्हा 4थ्यांदा बोलवलं ना, मग मी स्वामींना असं खुणेने विचारलं, की "मी का?" तर असं हो म्हटले आणि ये म्हटले. मी बाई. अशी धावत गेले ना ताई त्या आई. मूर्तीची, म्हणजे मूर्ती नव्हतीच ती, स्वामीच होते बसलेले. आम्हीच होते ते. हा. हो. आणि मी त्या चरणांवर असं धावत जाऊन डोकं टेकवलं. हा. आणि स्वामींनी जो माझ्या डोक्यावर हात ठेवला ना ताई, ओ. तर तो मला अक्षरशः माझ्या पायापासून डोक्यापर्यंत अशी शिरशिरी गेली होती बाप रे. स्वप्नात. हो. मी आई. उठले ना, तर ती अशी जे सणक असते ना, ती पॉवर असते हो ती हो हो. स्वामींची, ती माझ्या शरीरातनं अशी चालली होती बरोबर. बाप रे. हो, बघा. हो, हो. म्हणजे तो हं. एक झाला. त्याच्यानंतर मग काही दिवसांनी मग मला योग आला. हा. पण मला असं म्हणजे ते मंदिर ते तसंच आहे का, ही उत्सुकता लागलेली, की आपल्याला बरोबर दाखवलं बरोबर. तर खरं स्वामींनी. मग हा. जेव्हा मी प्रथम गेले, त्याच्यानंतर काही 1-2 वर्ष झाली असतील मध्ये, तर लगेच जायला मिळालंच नाही. हा हा पण हा. त्याच्यानंतर जेव्हा गेले तेव्हा बघितलं, तर बापरे, खरंच की मंदिर तसंच आहे. तसंच जे आहे. स्वामींनी मला दाखवलं सेम टू सेम तसंच आहे म्हटलं. मग इतकी तीव्र इच्छा हो. होती तुमची, खूप खूप इच्छा की होती ताई स्वामीच माझी. तुमच्यापर्यंत आले बघा. हो. किती आणि छान. त्याच्यानंतर मग असं म्हणजे असं डोक्यात आलं एकदा. अ, हं. बरीच वर्ष मध्ये गेली. आता मी असं सिरियसली नाही सांगत, जसे आठवते तसे सांगते, हा की हा असं एक डोक्यात आलं घरात, की 108 बेल आपल्याला श्रावणी सोमवारी जर का पिंडीवर मंदिरात जाऊन व्हायला मिळाला, तर हा. किती छान होईल बाई. पण आमच्या घरातलं वातावरण असं जरा कडक होतं, म्हणजे की अच्छा. काय करायचं ते घरात करा. हा हा हा. मंदिरातच कशाला जायचं, घरात पण देव असतो म्हणजे असं. बरोबर, आणि त्या पूर्वी तसंच एकंदरीत होतं ताई हा वातावरण. होतो. आणि त्या वातावरणामुळे माझं असं विचारण्याचं धाडस नाही कधी झालं, की हा मी मंदिरात जाऊन बेल वाहून येऊ का म्हणून हा श्रावणी हा सोमवारी. हा मी हा. आपली घरात शिवलेल्या अमृताचं पारायण करायची, तेवढंच काय ते. अरे वा. हा. आणि त्याच्यानंतर ना काय झालं, हं. आमच्या एक नात्यातल्या आहेत त्या हं. आणि मी दरवर्षी हा. आम्ही अक्कलकोटला 3 दिवस पारायणाला जातो बरं का. स्वामी बापरे. चरित्र सारामृताचे 11 पारायण करतो वा. 2 दिवसात. हा तर आम्ही असं पारायणाला श्रावण महिन्यातच जातो शक्यतो. हा आणि हा. बरीच म्हणजे 4-5 वर्ष मध्ये गेलेली हो, तो विचार माझ्या डोक्यात तरळून गेलेला हा बरं का. हा 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 हा. आणि आम्ही असं पारायणाला गेलो, नेमका त्यावेळेस श्रावणी सोमवार होता. हा हा. तर मी त्यांना काय म्हटलं, ज्या माझ्या बरोबर होत्या त्यांना म्हटलं, मी ना आधी शिवलीलामृताचं माझं ठरलेलं पारायण करणार, आणि मग जेवढी होतील तेवढी मी स्वामी सारामृताची करणार म्हटलं. हा हा मी हा. यावेळेस काय स्वामींना असा शब्द देत नाही की मी 11च करेल म्हणून, हा हा. जेवढी होतील तेवढी. आणि बरोबर. त्यांना 11 करायची होती म्हणून त्या पटकन सकाळी
पुढे गेल्या हा. आणि आम्ही दोघी जणी, अजून एक त्यांची मैत्रीण होती आणि मी, असं आम्ही दोघी जणी जरा थोडस आमचं आवरून झाल्यावर निघालो. तर बरोबर. मी त्या काकूंना काय म्हंटल, माझ्या सोबत होत्या, काय म्हंटल, काकू आपण ना अभिषेकाचा नारळ हार वगैरे घेऊनच जाऊयात म्हंटल. हा त्या हा. अभिषेकाला पटकन कधीही बोलवलं तर आपल्या जवळ हार नारळ असले की आपल्याला पाहिजे. पटकन जाता येईल. अगदी बरोबर म्हणून आहे. आम्ही म्हंटल की आपल्या तिघींचे, म्हणजे ज्या पुढे गेल्या होत्या त्यांचे पण आणि आमच्या दोघींचे, हं, असं 3 घेऊयात. आणि हं. तेव्हाच काही नव्हती, आता दुकानं खूप झाली आहेत बघा आता समाधी खूप मठाच्या झालंय, तिथे. पूर्वी हा. नव्हतंच काही. हं. आणि तेव्हा एक फुलांचं एक छोटस दुकान होतं तिथे हं, समाधी हं. मठाकडे, आपण तिथे बोळीत वळतो की नाही बरोबर आत, बरोबर. तिथे उजव्या हाताला. तर तिथे गेलो मग आम्ही, म्हटलं हं. दादा 3 अभिषेकाचे हार नारळ द्या म्हणून. हा हा. त्यांनी ना काही एक नारळाची पिशवी तयार केली म्हणजे त्या अभिषेकाची, हं. आणि दुसऱ्या नारळाची पिशवी करायला ते असे वाकले हार घ्यायला. हा. आणि काय त्यांना म्हणजे स्वामींनी कशी माझी इच्छा पूर्ण केली बघा. हा. हा, हा. त्यांनी माझ्याकडे पाहून विचारलं, ताई तुम्हाला 108 बिल देऊ का? अय्या, हो. कमाल. तर मी म्हंटल 108 बेल. आणि मी हं. त्या आधीची जी पिशवी दिली होती त्यात बेल होता ना, तर त्याचे काही हं. पानं तुटलेली वगैरे. म्हटलं बरं. हा असा बेल देणार का तुम्ही मला 108? नाही म्हणे, काही काळजीच करू नका, खूप छान बेल तुम्हाला देतो, तुम्हाला अय्या, पाहिजे का सांगा. मी म्हटलं बापरे. चांगला देणार असेल तर द्या म्हटलं, मला हा. काही हरकत नाही. पण म्हटलं माझं आता शिवलीला अमृताचं पारायण आहे, 12 हं. 12:30 पर्यंत होईल म्हटलं. हं. त्याच्यानंतर हो म्हणे, मी माझ्या मिसेसला पाठवतो ताई, तुम्ही काही काळजी करू नका, मी अगो बाई, ताजा बेल झाडाचा तोडून आणतो आणि तुम्हाला देतो म्हणे. बापरे. आणि हो ना. आणि ते मी दिला बेल. माझं पारायण झाल्यावर त्यांची मिसेस आली, हा. आरती वगैरे दुपारची, ती पाराची आरती झाली, हा. तिने मला बेल आणून तिथेच दिला बरं का. मी पारायणाला बसले बापरे. होते ना समाधी मठात हा तिथे. हा हा हा. आणि मग मी ते आमचे जे पुजारी आहेत नेहमीचे, जे अभिषेक वगैरे करतात, हो हो. त्यांना विचारलं. म्हटलं गुरुजी, म्हटलं इथे शंकराचं मंदिर कुठे आहे? अहो हं. म्हणे, काही इथनं सरळ गेलं की मल्लिकार्जुनचं मंदिर आहे ना म्हणे, हा. जवळच आहे म्हणे, 5-10 मिनिटाच्या अंतरावर पायी गेलं की, अरे वा. तिथे आहे म्हणे, जावा. हा. बरं म्हटलं. मग आता त्यांना ज्यांना 11 पारायण करायची होती त्या वाचत होत्या, त्या काकू होत्या, बरोबर. त्यांचं झालं होतं वाचून, त्या काय हं. 11 करणार नव्हत्या. मग हं. त्या काकूंना म्हटलं, काकू माझ्यासोबत येताल का होत्या मंदिरात? हो हं. म्हणे, येते की, चल. म्हणून हं. आम्ही गेलो जाऊन. हं. आणि ना ताई, आश्चर्याची गोष्ट म्हणजे हं. तिथे गाभाऱ्यात सगळं पिंड सजवली होती, म्हणजे फुलांनी वस्त्र हो वगैरे हो घालून. हो. तिथे नंतर कोणाला आत जाऊ देत नाहीत बरं का. हा. काय आपल्याला बेल द्यायचा किंवा काय द्यायचं तर ते त्या पुजाऱ्यांकडे द्यायचं अरे आणि मग ते बापरे. वाहणार. हा तर मी म्हणजे मला हे काहीच माहिती नव्हतं बरं का. हा मी हा गेले आणि तिथे त्या आजी झाडत होत्या, म्हणजे ज्या पुजारी होत्या ना, हा त्यांचं हा. तिथेच राहण्याचं ठिकाण होतं त्या आतच. तर त्या अच्छा. झाडत होत्या. मी हं. म्हंटल, आजी मला ना 108 बेल व्हायचंय, तर हं. भाऊ का? म्हणजे मी हं. असंच विचारलं, कारण मला माहित नव्हतं की ते आत जाऊन देत नाहीत किंवा काय. बरोबर. हा. आणि त्यांनी मला इतकं हो म्हणे, व्हा की. आणि ते मुख्य पिंड होती ना, त्याच्या अलीकडे एक छोटी पिंड होती बरं का. हा 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 हा. हो म्हणे, व्हा की. आणि त्यांनी ना मला चक्क ताई पाट वगैरे दिला बसायला. हो. अरे वा. हो. मग मी कमाल. आत गेले, पाटावर बसले आणि अक्षरशः इतकं शांत चित्ताने नामस्मरण करत 108 बेल व्हायला. वा. हो. आणि मग ही मी बाहेर आले तुमची तिथे. आंतरिक इच्छा आणि मनापासून हो. केलेली आणि ती सेवा. स्वामींनीच पूर्ण करून घेतली त्यांच्या अक्कलकोटातच. खरं बघा पण ना. मी स्वामींना म्हटलं होतं, म्हणजे जेव्हा विचार तळून गेला होता ना, हं. तेव्हा स्वामींना म्हटलं होतं. स्वामींचा फोटो असा आमच्याकडे एक मोठा असा बाहेरच्या खोलीत आहे, उभा अच्छा. फोटो. तर हं. तिथे म्हटलं होतं, म्हटलं काय स्वामी, म्हटलं ह्या जन्मी तर माझी इच्छा काय पूर्ण होण्यासारखी नाहीये, पण हं. जर तुम्ही करून घेतली तर होईल, असं नुसतंच बोलून गेले होते बरं का. आई आणि ती गं! इच्छा बघा 4-5 वर्षांनी, म्हणजे मी विसरून गेले, पण पण स्वामींचं ते स्वामींनी लक्षात राहिलं विचारलंय. ताई. हो. आणि त्यांनी ती 4-5 वर्षांनी का होईना. आणि हं. मग नंतर ते झालं सगळं, बेल वाहिले, म्हणजे त्यावेळेस माझ्या डोक्यात काहीच नाही बरं का. हां, हां, आणि मग हां. आम्ही मंदिरात आलो आणि संध्याकाळी मग ज्यांचं 11 होती ना पारायण, हो, हो, त्यांचं हो. झालं. मग मी त्यांना सांगितलं असं असं. अगं बाई म्हणे, हो का गो? म्हणून मी, चल मी पण बेल घेते, आपण परत वाहून येऊया. मग आम्ही संध्याकाळी गेलो परत, म्हटलं चला. हं. आणि मग तेव्हा गेलो तर त्या म्हटल्या मला बेल व्हायचं. तर त्या आजी म्हटल्या, नाही नाही, आत नाही प्रवेश कोणाला म्हणे, अगो आम्ही बाई! आत हो, आत कोणाला येऊन देत नाही म्हणे, आमच्याकडे द्या, आम्ही वाहतो. अरे तर त्या बापरे! म्हटल्या, अहो हिला दुपारी तुम्ही सांगितलं म्हणे की आत येऊन व्हा, हिनी व्हायला 108 बेल. हां. आणि म्हणे तुम्ही आता मला कसं नाही म्हणता, शक्यच नाही म्हणे त्या आई म्हटल्या. हो. गं! हो. तर म्हटलं अरे शक्यच नाही असं होणं, आम्ही कुणालाच आत प्रवेश करून देत नाही गाभाऱ्यात म्हणे. बापरे! कसं काय? म्हणजे ते बघा. स्वामीच होते की नाही ताई? हो, खरंच ना. म्हणजे हां. स्वामींनीच तेवढ्या करता त्यांना भूल पाडली असेल, की अगदी. माझं बाळ आले, त्याची इच्छा मला पूर्ण करून हो घ्यायची. ना. तू दे तिला पाठ बसायला आणि खरंच तिला ना. वाहू दे पिंडीवर बेल. किती सुंदर अनुभव हो, ताई. मी शेअर खरंच ना. करते हां ताई. अजून एक सांगायचं ताई, ताई भरपूर आहेत. मोठा होऊन जाईल खूप. बरं, बरं, चालेल. मग कधी करू आपण फोन? रोज घेऊया ना.
हा, मी चालेल नंबर चालेल. सेव्ह करते तुमचा. हा बरं बरं, हो हा, हो, श्री स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.